तर मित्रांनो इकडे बघा मस्तपैकी जोडीने एकदम शून्यातनं विश्व निर्माण करून मस्तपैकी समद्यांच्या हसत खेळत एकदम युट्यूबच्या फॅमिली बंगला गरिबीतला बंगला 9 लाखाचा झालेला आहे मित्रांनो. केलाय भरपूर कमवलंय निलेदादाने. आणि जसं घर बांधलं तसं माणसं सुद्धा कमवलेली एकदम 8 माणसं कमवलेली. माणसाच्या तुम्हाला सांगतो माणसं सांगितलीच नव्हती मनावर राज्य करून एकदम मनाचा दिलदार माणूस आहे बरं का. हे दोघं पण नवरा बायको यांची फॅमिलीच मला आवडते समजायची. आपण कुठं जातच नाही मी कुठं पहिल्यांदाच आलोय. तुम्ही कुठं हिडो बघा कुठे गेलोय का आमच्या ताईला घ्या घेता या घे तर आलो तुम्ही पण. आता आम्ही एवढी जण आलतो तुम्हाला सांगतो. हा हे बघितलं आम्ही संधी जास्त करून मॅडम निले मनाव घेतलं. निले दादाने काय जेव्हा मी रेकॉर्डिंग बघितले ह्यांचं पण मला आलंय. आता तर खरंच नाही मला निघायला रेकॉर्डिंग मध्ये 7 वेळा फोन लावला फोनच लागेना. शेवटी व्हॉट्सअपला रेकॉर्डिंग करून टाकलं. इन्कम कॉल बंद केलेत मी. नाही तस नाही आधीच आहे ती. दुसरा नंबर माझा प्रायव्हेट. अजून एक आपला लवकरच कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रम जसं असं हे केलं ह्याच्या शेजार अजून पुढल्या वर्षी एक बांगला वगैरे एवढं बरं बांगला आपला होणार आहे मित्रांनो. आपला बांगला होणार आहे पण अजून 3.5 वर्ष दम आहे. 3.5 वर्षात आपला 2 BHK मस्तपैकी माझ्या नावाचा बांगला होणार आहे. होणार बस इतकं मोठं स्वप्न बघायचं नाही. हाय ना एवढ्या जरी नाही म्हणली तर मी अजून एक बायको करणार. पण मी बंगला करणार. तिला पत्रे ठेवणार आणि तिला बंगले जीवा नाही असंच भाव असावा. माझं दाजीचं लग्न व्हायचं म्हणून जीवात जीवाला, बहिणीचं वाटलं व्हायचं म्हणून जीवात जीवाला. माझं गचर धरून आणते मला म्हणून कोण तर आहे माझ्या बरोबर. आपलं स्वप्न आपणच पूर्ण करायचं. आपलं स्वप्न पूर्ण करायला का दुसरी येत नाही. झालं की बंगल्यात तर राहायचं यात तर राहायचं. निलेश दादा बंगल्याला वरच सगळी म्हणली का नाही. सासूबाई तुमची परवानगी आहे का दुसऱ्या बायकोला? काय टेन्शन नाही. काय विषय नाही. रात्रीत गुपचूप करायची डायरेक्ट वर मायवर बापचा मन त्यांचं म्हणणं असं आहे काय. बरं काय टेन्शन नाही. तुम्ही मला साथ देताय म्हणल्यानंतर दादा मी काय म्हणतो गपचिप करायला डायरेक्ट भांडी घासात ठेवायची. आणि हे बघ बरं तू म्हणते सुखासाठी माझ्या काय करणार आणि हे बघ बरं म्हणायचं ती घेऊन ते करायचं असू द्या. तर मला छान असं गिफ्ट समाधानाने आणले. काय आणले सगळ्यांची गिफ्ट फोडणार आहे पण स्पेशल व्हिडिओ मध्ये. मॅडमचं माझ्यापेक्षा मोठं गिफ्ट असं काय नाहीये. त्यांच्या ह्याच्यानुसार त्यांनी आणलं. परिस्थितीला तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही आणलं. आम्ही समाधान समजाच्या परिस्थितीनं त्यांचे आणलंय. फुल नाही फुलाची पाकळी. आम्ही समाधानी नाही जरी आणला तरी आम्ही समाधानी आहे. कारण सगळ्या काय आणण्यापेक्षा माणूस इतक्या लांब ना 2-3 हजाराचं तेल जाळून येण्यास ही महत्वाचं आहे. आणण्यात देण्यात काय नाही. माणूस जाळून त्याला लय महत्व आहे. बरोबर आहे ना सांगा. अन्याय देणार काय हो कोण होते. पण महत्वाचं वेळ काढून प्रत्येकाच्या मागे व्याप असतं. या पण त्या व्यापात बी येणं चांगल्या माणसासाठी माणसं वेळ काढणार. चांगल्या माणसासाठी आयुष्यात येणारच. परत पण लय वेळा झाला ना. चांगल्या माणसासाठी नेहमी वेळ काढत असतो आणि बरंच म्हणजे 2-4 वेळा निरोप दिला. मलाच कसं तर वाटलं ती म्हणलं एवढं बोलून पण एवढं म्हणून ह्या वेळेला जायचंच नाही. चांगलं आला त्याबद्दल. एका दिवशी स्पेशल एक स्क्रिप्ट लिहिणार आहे मी. 10 जुलै स्पेशल दिवस आहे. तुम्हाला फोनवर पुन्हा सांगतो स्पेशल दिवस आहे. आणि ती बेत जबरदस्त बेत आहे. होय असं काय नाही स्पेशल बेत आहे. त्यामुळं 10 जुलै फक्त मला काय आपलं तुमचं पसलं एक अर्धा किलो मसाला एक द्या. तुम्हाला फोन पे करतो मी. बघायचंय मला तुमचा मसाला एक काय ऑर्डर आपण देऊ की युट्यूबला. या की निलेश दादांचा मोठा बिझनेस आहे. नाही तसा नाही विषय. मला लय दिवस झाले पांडू पण म्हणलाय निलेश दादांचा मसाला कालच बनवलाय. इतक्या गडबडीत निलेश दादांचा मसाला ही बघितलं का. तो एकदम घरगुती मसाला. असं मटणाची भाजी झणझणीत होती. 1 किलोचं पाकिट आहे. सोमादादा अर्धा द्या म्हणलं तर मी 1 किलो देतोय. कारण सोमादादा नाही पैसे पाठवलं तर न्यायचंच नाही माझ्याकडून अजिबातच नाही. मी पैसे पाठवायचे म्हणलं तर न्यायचंच नाही. आता सांगतोय व्हिडिओ मध्ये न्यायचंच नाही. तसं नाही. मी नाही तुम्हाला सांगतो ही
पांडुला सुद्धा म्हणलं होतं निलेश दादाकडनं मसाला घे. पांडुला दिलंय का? निलेश दादाकडनं मसाला घे, मला एकदा बघायचं. बघितलं तुम्हाला जे होते बरं, आपण हे देऊ. हे बघा. आपला मसाला जर जर कोणाला- मागवायचे असेल हा. तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे 74 98 97 51 95. हा व्हॉट्सअप नंबर आहे. ह्याच्यावर तुम्ही नाव, पत्ता, मोबाईल नंबर टाकायचा आणि पेमेंट करून ह्याच नंबरला पेमेंट करायचं. स्क्रीनशॉट ह्याच व्हॉट्सअप नंबर घरपोच मसाला होणार आहे. आणि असं काय फ्रॉड आहे असं काय समजू नका. बरेच जण म्हणतील काय फ्रॉड बीड आहे. असं नाही. गावठी माणूस आहे, खेड्यातला माणूस आहे, प्रामाणिक माणूस घरी आहे. बनवलेला मसाला आहे. ही मसाला ऑल महाराष्ट्रामध्ये फेमस आहे. आणि इथनं मला मी कमेंट वाचले बरं त्यातला का. 1-1.5 चमचा जरी टाकला ना पुष्कळ झालं. 5-6 माणसांची भाजी होती. मी काय केलं माहितीये का, की तुम्हाला सांगतो, कमेंट वाचल्या, कमेंट खाली एवढं, दादा हा मसाला टाकल्यावर कुठलीच पावडर नाही, कुठले टेस्ट काय म्हणजे टाकायची गरज नाही, गरजफुल नाही, नाही एव्हरेस्ट नाही, काय नाही. मसाला असली तरी ती काय म्हणून मी ह्यात तुम्हाला कमेंट पण केलं मसाला पाठवून द्या मला. आणि पांडुला म्हणलं मला अर्धा किलो मागवलं. काय असं सगळी आहे का की आता ह्यातलं मी मॅडमला अर्धा देतो. तुम्ही काय बिल करा. तुम्हाला 1 किलो दिलेलं आहे. तुम्ही मॅडमला द्या, तुम्ही घ्या, काय करायचं ते करा. त्याचा काही विषय नाही. तर मसाला बघा दिलाय. एकमेकाच्या कार्यक्रमाला आले की थँक्यू. वाटत नाही. मसाला दिला निलेश भावने आपल्याला फ्री मध्ये 1 किलो. मी म्हणलं मॅडमला ह्यातला अर्धा मी द्या. तर इकडे बघा, इकडे बसले ती बाकीची. आता झालाय व्हिडिओ एवढा मोठाचा 8 मिनिटं पूर्ण करून टाकतो. हा काय इकडे बसलं ती दोघे समधी जेवण करून झाल्यानंतर ही इकडे जेवाय बसलं बघितलं. चौघांची जोड. दाजी कधी निघायचं? दाजी कधी निघायचे? हा हा मसाला दिलाय त्यांना गेल्या वेळी माहित होता, पण आता एवढं एक नाव काढलं तर ही दिलाय. पैसे नको म्हणतात सोडायचं फोन तर चला आता इकडं हे जेवण करत बसले ते. हा समजा आता 4 वाजता काय करते का तू? चल की पॅन्ट धुवायला गेलते आल्या. होय का? काय बरं कुठे आहे दुर्गा? बाहेर गाडीत बसले भाऊ. हा बर चला आता निघायचं आहे आपल्याला. वर का आपली गाडी दमादमा लेकरं बाळ आहे ती, त्यामुळे म्हणलं बघितलं निलेश दादांचं घर तुम्ही बघितलं. असं मस्त बाई फरशा टाकून मंडप फिंडप मार पुढं असं पटांगण फिटांगण आहे. बघितलं का इकडं? इकडं ह्यांचं पाहुणं राव आहे तर, आणि इथं आबा पण आहे तर. बघितलं का निलेश भाऊंचं भाऊ एकदम भारी मजेत. तुम्ही आज आज तुमच्या नवरा बायको सांगितले बारामतीला यायचं काय दोघांना. तुम्ही आला नाही, ती आल्यात पूनमताई पण तुम्ही आला नाही. काय पूजत आहे आली तर हे असतंय ह्यांचं. बघितलं असं पुढं टाकलं वगैरे रानमागाची वस्तू भारी वाटते बरं का. एकदम हवे आजारी पडायचा काय विषयच नाही. निलेश भाऊचा इकडं गोठा आहे, म्हशी बिशी आहे ते दाखवतो मला इकडं. शेळ्या म्हशी हे ते इकडं रानात काय लावलंय इकडं बघून घ्या. म्हणजे आहे ते आसपास वस्त्या पण आहे त्या, पण इथून गाव एक 10 किलोमीटर आहे, जवळचं एक गाव 3 किलोमीटर वर. असं हे वातावरण प्रियंकामध्ये इथं लय गरमतंय. आता म्हणलं राहायचं तिथं. आणि इथं गाडी आपली गाडीत आलो आपण तर इथं राणे येऊन बसली. बघा इकडं पोर येते बरं दुग्या माव हे निघायचं का आपण? मी शिकवलं तिला शेंडी शंभू तू येतो का आमच्या बरोबर का पांडू मामा? सोबत निघू शकतो नाही पांडू मामा बरोबर तू बस, त्याला जरा बरं वाटत नाही काय. तुम्ही दाजी तिथंच बसा. बरं चला झालं आता निघायचं. बारामती बारकी लेकरं पण आहे. समधी गेली. गणेश शिंदेचे 2 सिस्टर्स नेहात आहे, दुसरं ते तयार ते त्यांचं दाजी आलं व्हिडिओ राधा तयार ते हे ते बरेच जण आले ते भारी वाटलं. बघूया का सुखादुखामध्ये समजा आहेत. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये मला सांगा. निघायचं